हॅलो फ्रेंड्स, सो फायनली सलमान खानच्या उतावळ्या फॅनची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. कारण ईदच्या शुभमुहूर्तावर रिलीज होणाऱ्या सिकंदर या फिल्मचा टीजर रिलीज झालाय. या टीजरने ऑलरेडी युट्यूबवर 5 करोड व्ह्यूज क्रॉस केलेत. तर आज या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे की मला कसा वाटला हा टीजर. हा टीजर आहे ना, हा खऱ्या अर्थाने टीजर आहे मित्रांनो. म्हणजे एवढ्या आतुरतेने वाट बघणाऱ्या लोकांचा असा पोपट करायचा. अरे काहीतरी तरी इंटरेस्टिंग असायला हवं ना टीजर मध्ये. मित्रांनो, मला वाटतं सोशल मीडियावर सुरू असलेला ट्रेंड की सलमान खान त्याच्या बर्थडेच्या दिवशी सिकंदर या फिल्मचा टीजर रिलीज करणार आहे. केवळ आणि केवळ त्या प्रेशरच्या अंडर हा टीजर रिलीज केला गेलाय. आणि त्या अॅनिमल फिल्म पासून सुरू झालेला मास्क घालून ऍक्शन सिक्वेन्स करायचा ट्रेंड तो काही संपायला तयार नाही. पण ह्या टीजर मध्ये तेवढंच काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं. नाहीतर एखादी ऍड फिल्म पहावी असा हा टीजर आहे. A.R. मुरुगदास सारखा दिग्दर्शक ज्याने बॉलिवूडमध्ये गजनी सारखा चित्रपट केलाय, असा टीजर त्याने का रिलीज केला असावा असा प्रश्न मला राहून पडतोय. कदाचित भाईजानची फिल्म म्हणजे प्रेक्षक येणारच असं गृहीत धरून केला असावा. नाहीतर या टीजर मध्ये नवीन असं काहीच नाही. सलमानचा नो एक्सप्रेशन वाला फेस, फेक वाटणारी ऍक्शन आणि नॉट सो अपीलिंग बीजीएम, यासाठीच का केला होता अट्टास. आय रिअली होप की पुढे येणाऱ्या ट्रेलर्स मध्ये काहीतरी अपीलिंग आणि इंटरेस्टिंग असं लोकांसमोर यावं. कारण मागचे काही चित्रपट पाहता सलमान खानला एक उत्तम कथानक असलेल्या चित्रपटाची नक्कीच गरज आहे. आता तो चित्रपट सिकंदर ठरतो का, जे की टीजर बघून नक्कीच वाटत नाहीये. पण आपल्याकडे वाट बघण्या वाचून काहीच उरत नाही. सो लेट्स वेट अँड सी. तोपर्यंत तुम्ही जर टीजर पाहिला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन सिकंदर टीजर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.